नमस्कार, प्रमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आता उपवास चालू आहेत सूर्यनारायणाचे, त्याच्यासाठी आज आपल्याला राजगिरीच्या पुऱ्या आणि सुकी बटाट्याची भाजी करायची आहे उपवासासाठी। तर बघूया काय काय साहित्य घेतलंय ते। तर आपण अशा 2 वाट्या भरून राजगिरीचं पीठ घेतलंय। इथे आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी थोडी मिरची वाटून घेतली, मीठ आणि मिरची। इथे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलंय 1-1.5 चमचा बारीक वाटलेलं। इथे आपण छोटा बटाटा एक उकडून असा किसून घेतलाय आणि बटाट्याच्या भाजीसाठी हे शेंगदाणे आणि मिरची घेतली। चवीनुसार मीठ घेतलंय। ही मिरची आपल्याला मीठ टाकून तळून घ्यायची आहे। आणि हे आपण अशा पापड्या घेतल्यात, ह्या पण आपल्याला तळायचे। आणि हा बटाटा असा उकडून मी चिरून घेतलाय। हे 2 बटाटे आहेत, मोठे बटाटे, हे असे चिरून घेतलेत भाजी करण्यासाठी। तर चला आता काय काय करायचं ते बघूया। आपल्याला सर्वप्रथम बटाट्याची भाजी करायची आहे। त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी शेंगदाणे आणि मिरच्या, 2 मिरच्या अशा घेतलेल्या आहेत, ह्या कमी तिखट आहेत, त्या आधी आपण भाजून घेऊया। छान खरपूस भाजून घ्यायचे। भाजून घेतलं की छान बटाट्याची भाजी लागते। हे आपण आता छान भाजायचे। शेंगदाणे आता छान भाजलेत आपले। आपल्याला हे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान दरदरीत वाटून घ्यायचे। आता हे थोडा वेळ थंड होऊ देऊया। आपण आता बटाट्याच्या भाजीसाठी हे मातीचं भांड मांडून घेतलंय। आपण तेल घालून घेऊया। आपण 2 ते 3 चमचे तेल घालू। तेल छान गरम होऊ देऊया। आणि हे शेंगदाणे आणि अशी मिरची मी ओबडधोबड असं वाटून घेतलंय। आणि जर तुम्हाला जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता हे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही पण टाकू शकता याच्यामध्ये। तर आता मी काही टाकणार नाहीये, मी फक्त शेंगदाणे आणि मिरची एवढंच घेतलेलं आहे। तर आता तेल तापले, आपण टाकूया शेंगदाणे आणि मिरची वाटलेली। छान भाजून झाले तर हे आपण हा बटाटा टाकून घेऊया शिजलेला। आपण अशा छान फोडी करून घेतल्या, त्याला हलवून घ्यायचंय आता। मीठ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचं। थोडा वेळ झाकण घालूया आणि एक छान वाफ काढून घेऊया। आपण आता बघूया उघडून। तुम्हाला ह्याच्यामध्ये जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। मिरची किंवा उपवासाचं लाल तिखट असतं, फिक्की मिरची वाटलेली, ती सुद्धा चालेल। मी आता हे कमी तिखट मिरच्या 2 वापरल्यात ना, म्हणून मी ह्या 2 मिरच्या अशा चिरून घेतल्यात। आता ह्या पण टाकते याच्यामध्ये, म्हणजे छान अशी तिखट भाजी होईल जरा। आपली भाजी झालेली आहे। आता थोडा वेळ होता झाकण घालूया, 2 मिनिटं होऊ देऊया आणि मग गॅस बंद करू। थोडा वेळ झाकण घालूया, पण उघडून बघू। बघा झालेली आता भाजी आपली। आणि गॅस बंद करू आणि आपण आता पुरीची तयारी करूया। आपण आता पुरीचं पीठ मळायचंय। हा बटाटा आपण असा किसून घेतलाय शिजवलेला, तो घेऊया। हा छोटा बटाटा आहे, हा शिजवून छान किसून घेतलेला आहे बघा, एकदम मऊ असा आहे। आणि आधी आपण ही 1 वाटी पीठ घेऊया, ही राजगिऱ्याचं।
त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते टाकू. आणि चवीनुसार मिरची वाटून घेतली ते पण टाकू. आणि ही दुसरी वाटी आपण इकडे ठेवूया पिठाची. आणि लागेल तसं पीठ आपल्याला घ्यायचंय. आधी आपण पाणी नाही ओतायचं. हे छान बटाट्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आणि पाणी लागलं तरच आपल्याला वापरायचंय, जसं लागेल तसं. आपण अजून थोडंसं पीठ घेऊया. आपल्याला आवश्यकतेनुसार करायचे आहेत पुऱ्या. आता थोडं थोडं पाणी ओतून घेऊया लागेल तसं. आणि छान हे घट्ट मळायचंय व्यवस्थित. हे बघा आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. हे आपण जसं भाकरीला लागतं ना तसं मळून घेतलंय. तर आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटायचे. आपण आता हे बारीक बारीक गोळे करून घेऊया ह्याचे. आपल्याला जशी पुरी लाटायची तसं जाडच करायची पुरी. थोडे गोळे मोठे मोठेच करायचे. असे इतके इतके असे करायचे. आपण हे आधी गोळे करून घेऊ 2-4 आणि पुऱ्या लाटू आधी आणि नंतर तळूया. तेल पण आपलं गरम होतंय. असे मोठे मोठेच थोडेसे करायचे. हे बघा आपण असा गोळा करून घेतला याचा एक छोटासा. आणि हे राहिलेलं पीठ आहे तर तेच आपण आता लावण्यासाठी वापरणार आहे. असं छान लावून घ्यायचं गोळ्याला पीठ. थोडंसंच लावून घ्यायचं, जास्त पण नाही लावायचं. आणि अलगद हाताने अशी पुरी छान गोल लाटून घ्यायची. आणि तुम्हाला ह्याच्यात लाल तिखट वापरायचं असेल तरी वापरू शकता. छान लागते पुरी तशी पण. अशी थोडेसे ह्या पुऱ्या चिरतात पण छान होतात. अशी बाजूला ठेवूया. आणखी 2-3 लाटून घेऊ आणि नंतर तळूया. आपलं तेल पण छान तापलंय. आता आपण एक एक पुरी अशी छान तळूया. असा गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे मस्त. म्हणजे छान कुरकुरीत लागते बघा. काढून घेऊया. असंच तळूया एक एक. आपल्याला हे आता पापड्या तळून घ्यायच्यात. ह्या साबुदाण्याच्या पापड्या आपण एक एक करून आता तळून घेऊया. ह्या घरी केलेल्याच आहेत माझ्या. आता त्याच तेलात आपण ह्या मिरच्या पण तळून घेऊ. छान अशा तळून घ्यायच्या कुरकुरीत अशा. चवीनुसार असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशा हलवून घ्यायच्या व्यवस्थित. आपली बटाट्याची पण भाजी तयार झालेली बघा. आणि पुऱ्या पण तयार झाल्यात. आपण काढून घेऊया. बघा आपल्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी करून झाली. हे बघा किती छान टम्म फुगलेत. आणि ह्या अशा पुऱ्या इकडे घेतल्यात. आपण इथे बटाटा घेतलाय, इकडे दही घेतलंय, इथे मिरच्या घेतल्यात तळलेल्या, ही पापडी घेतली अशी तळलेली. तर तुम्ही पण आता असंच करा उपवासासाठी. अशाच पुऱ्या, बटाट्याची भाजी. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.